नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे मनःशांती सगळ्यात मौल्यवान ही धार्मिक कथा घेऊन आली आहे. मित्रांनो, आपले जीवन इतके धावपळीचे आहे की क्षणभर मनाला शांती नसते. सतत आपल्या मनात कोणते ना कोणते विचार चालूच असतात की आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन अजून किती चांगले करू शकतो, किंवा अजून काही वेगळे प्रॉब्लेम असतात. म्हणजेच काय तर आपण सतत विचारच करत असतो. आपल्या मनाला शांत करण्यासाठी काय करावे, हेच आपण आज या 2 कथांमधून बघणार आहोत. आणि मनाला शांत करण्यासाठी काही उपाय बघूयात. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. रस्त्यावर कपडे विकून मोठ्या कष्टाने आपला उदरनिर्वाह करणारा एक सामान्य गरीब माणूस होता. रोज क्षणाचाही विलंब न लावता जवळच्या मंदिरात जायचा. मंदिर स्वच्छ करायचा आणि देवाला रोज एकच मागणे मागायचा की देवा, मला भरपूर पैसे मिळावेत. त्याला असे रोज येताना पाहून एकदा देवाने त्याला दर्शन दिले आणि विचारले, तू फक्त पैसे मिळावे म्हणून मंदिराची सेवा करतोस का? त्या माणसाने अगदी साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने उत्तर दिले, होय देवा, मी रोज इथे येण्याचे हेच एकमेव कारण आहे. गरिबीमुळे मी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. माझ्या आयुष्यात आनंद नाही. कधी येणार आहे तो दिवस? देवाने त्याला सांगितले, काळजी करू नकोस. तुझे चांगले दिवस कधी येतील हे तुला कळणारही नाही. मनापासून इच्छा करणाऱ्याला ते नक्कीच मिळते. तेव्हा देव अदृश्य झाले. तो माणूसही तिथून निघून गेला आणि रोजच्या कामाला लागला. काही दिवसांनी त्याची परिस्थिती बदलू लागली. त्याचे कपडे पूर्वीपेक्षा जास्त किमतीला विकल्या जाऊ लागले. हळूहळू त्याने स्वतःचे दुकान उघडले. ते दुकानही शहरात प्रसिद्ध झाले. तो खूप श्रीमंत झाला. तो माणूस खूप व्यस्त होऊ लागला. इतका व्यस्त की मंदिरात जायला देखील त्याला वेळ मिळत नसे. खूप वर्षांनी तो माणूस म्हातारा झाल्यावर एके दिवशी अचानक मंदिरात आला आणि साफसफाई करू लागला. देव पुन्हा त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी विचारले, बऱ्याच दिवसांनी आला आहेस असे का? मी ऐकले आहे की तू मोठा श्रीमंत माणूस झाला आहेस. तुझ्या आयुष्यात अजून काही कमतरता आहे का? ते पूर्ण करण्यासाठी तुला पुन्हा मंदिराची सेवा करण्याची गरज पडली. तो माणूस देवाकडे बघतच राहिला. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, भगवंता, तुम्ही मला सर्व काही दिले आहे. कशाचीही कमतरता नाही. मीही माझ्या मुलामुलीची लग्न चांगल्या कुटुंबात करून दिली आहेत. पण हे सगळे चांगले छान असूनही माझ्या मनाला कधीही शांती मिळाली नाही. मला नेहमी मंदिरात येऊन सेवा करावीशी वाटली, पण ते शक्य झाले नाही. देव त्याला म्हणाले, तू जे काही मागितलं ते मी तुला दिलं आहे. मनःशांती मिळावी म्हणून तू कधीच मागितलं नाहीस. तुला एक गुपित सांगतो, कोणालाही मनःशांती मागून मिळत नाही. जेव्हा कोणी माझ्याकडे येतो आणि तो माझी चांगल्या भावनेने निस्वार्थ सेवा करतो, त्याला न मागताही मनःशांती मिळते. तो माणूस देवाकडे पाहतच राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, देवा, तुमच्या सेवेच्या मोबदल्यात तुमच्याकडून पैसे मागणारा मी मूर्ख होतो. आता मला काहीही नको, फक्त मला तुमची सेवा करू द्या. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कितीही पैसा कमवलात, कितीही प्रसिद्धी मिळवलीत, कितीही विलासी जीवन जगता, हे महत्त्वाचे नाही. जर तुमच्या मनाला शांती मिळाली नाही तर या सगळ्याचा काहीच अर्थ नाही. म्हणूनच म्हणतात, मनाची शांती सर्वात मौल्यवान आहे. तर आता आपण दुसऱ्या कथेला सुरुवात करूयात. एका गावात एक साधू राहायला आले होते. या साधूने कठोर तपश्चर्या करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे या साधूची लवकरच या गावात आणि आजूबाजूच्या गावात प्रसिद्धी झाली. या गावाच्या शेजारच्या गावात एक व्यापारी राहत होता. व्यापारी खूप श्रीमंत होता. त्यामुळे त्याला कोणत्याही भौतिक गोष्टीची कमतरता नव्हती. पण असे असले तरी प्रत्येक माणसाला काही ना काही उणीव जाणवते. या व्यापाऱ्याला
मनःशांती नव्हती. मनःशांती मिळवण्यासाठी व्यापाऱ्याने अनेक उपाय करून पाहिले, पण त्यात त्याला काही यश आले नाही. गावातील लोकांकडून साधूबद्दल खूप स्तुती ऐकल्यानंतर व्यापाऱ्याने या साधूंना भेटण्याचे ठरवले आणि त्यांना भेटून त्याच्या समस्येवर उपाय विचारावा. कदाचित त्यांच्या सिद्धीच्या बळावर ते त्याला त्याच्या मनःशांती आणण्यास मदत करते. दुसऱ्या दिवशी व्यापारी साधू राहत असलेल्या झोपडीजवळ पोहोचला. व्यापाऱ्याने आपल्या मनातील सर्व काही अगदी स्पष्टपणे साधूंना सांगितले. त्याचे म्हणणे ऐकून साधूने त्या व्यापाऱ्याला सांगितले की माझ्या सांगण्याप्रमाणे तुला करावे लागेल आणि काही दिवस इथेच राहावे लागेल. व्यापाऱ्याला कोणत्याही मार्गाने मनःशांती मिळवायची होती, म्हणून त्याने होकार दिला. दुसऱ्या दिवशी साधूने त्या व्यापाऱ्याला सांगितले की आज तू बाहेरच बसशील. साधूने त्या व्यापाऱ्याला बसण्याची जागा सांगितली. सूर्य उगवताच तेजस्वी सूर्यप्रकाश त्या व्यापाऱ्याच्या अंगावर पडू लागला. साधू स्वतः झोपडीच्या आत सावलीत बसले होते आणि त्याला उन्हात बसवले होते. हे पाहून व्यापाऱ्याला आश्चर्य वाटले. व्यापाऱ्याला खूप राग आला, पण त्याने कसा तरी आपला राग शांत केला. दुसऱ्या दिवशी साधूने त्या व्यापाऱ्याला पुन्हा त्याच जागेवर बसवले आणि त्या दिवशी जेवण मिळणार नाही असे सांगितले. व्यापारी समजू शकला नाही की ते असे का करत आहेत. साधू दुपारी भुकेल्या व्यापाऱ्यासमोर बसून चांगले चांगले जेवण जेवू लागले. कसेबसे व्यापाऱ्याने दिवसभर सहन केले, पण भूक आणि रागामुळे व्यापारी रात्रभर झोपू शकला नाही. तो रात्रभर विचार करत राहिला की साधू असे का वागतात. त्याला वाटले की साधू असे मुद्दामून करत असतील, कारण त्यांना त्याच्या समस्येचे उपाय सांगायचे नव्हते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या वस्तू घेतल्या आणि तिथून निघण्याची तयारी केली. व्यापारी जाताना पाहून साधूने त्याला थांबवून बोलवले. साधूने विचारले, परत का जात आहेस. व्यापाऱ्याने सांगितले की तो येथे जे घेण्यासाठी आला होता ते त्याला मिळाले नाही, त्यामुळे त्याचे तेथे राहणे व्यर्थ आहे. साधूंनी त्याला सांगितले की मी तुला खूप काही दिले, पण तू काही घेतले नाहीस. व्यापाऱ्याला काहीच समजले नाही. तो म्हणाला, तुम्ही मला काही दिले नाहीत. साधू म्हणाले की जेव्हा मी तुला उन्हात बसवले आणि नंतर मी सावलीत बसलो, तेव्हा माझ्या डोक्यावर पडलेल्या सावलीचा तुम्हाला काही उपयोग नाही हे तुला समजले पाहिजे होते. तुला समजलं नाही, तेव्हा मी तुला उपाशी ठेवलं आणि तुझ्यासमोर चांगलं जेवण खाल्ले. तरीही तुला समजलं नाही की मी जेवल्याने तुझे पोट भरणार नाही. हा मुद्दा पुढे नेत मी तुला सांगतो की माझ्या सिद्धीप्राप्तीमुळे तुला मनःशांती मिळणार नाही. ज्याप्रमाणे तू तुझ्या मेहनतीने पैसा, नाव आणि प्रतिष्ठा मिळवली आहे, त्याचप्रमाणे तुला स्वतःला मनःशांती मिळवावी लागेल. साधूंचे बोलणे त्याला समजले आणि त्याने साधूला सांगितले की मी इथे काहीतरी ताबीज किंवा इतर काही सापडेल या आशेने इथे आलो होतो, पण त्यापेक्षाही मौल्यवान गोष्ट तुम्ही मला दिलीत. तो साधूंचे आभार मानून आनंदाने घरी परतला. मित्रांनो, आपल्या जीवनातील समस्या फक्त आपणच सोडवू शकतो. होय, ते सोडवण्याचा मार्ग आपण इतर कोणाकडून तरी निश्चितपणे जाणून घेऊ शकतो, परंतु इतर कोणीही आपले प्रश्न सोडवू शकत नाही. तर मित्रांनो, आपले मन आपल्याला शांत करावे लागते. तर आपण त्यासाठी काही उपाय बघूयात. आणि हो, करून बघायला काय हरकत आहे. जर उपयोग झाला तर चांगलेच आहे ना. अरे हो, विसरलेच की मनःशांतीसाठी कोणी सिगरेट ओढतात, तर कोणी दारू पितात आणि अजून काही प्रकारचा नशा करतात. पण असे करून आपण आपली तब्येत खराब करण्यास कारणीभूत आहोत हे त्या व्यक्तीला कळत नसते. पण असो, असे सगळेच करतात असे नाही बरं का. पण असे काही न करता पुढील उपाय करावे. नंबर 1, शांत वातावरणात बसा आणि दीर्घ श्वास घ्या. त्याचप्रमाणे डोळे बंद करून प्रत्येक श्वासावर
लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे, परंतु ती नियमितपणे केल्यानेच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे पहिल्यांदाच यश मिळेल हा विचार सोडून द्या. नंबर 2, विचारांपासून मुक्त होण्याचा आणि त्यांना शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लिखाण करणे, म्हणजे आपले विचार लिहून ठेवणे. लिखाणामुळे विचारांना दिशा मिळते आणि तुम्हाला हलके वाटू शकते. त्यामुळे आजपासूनच डायरी बनवा आणि मनात येईल ते लिहित राहा. नंबर 3, जर तुमच्या मनातील विचार थांबत नसतील तर याचा अर्थ तुम्ही तणावाखाली आहात. जेव्हा तुमचा मेंदू तणावग्रस्त असतो तेव्हा तुमचे शरीरही तणावग्रस्त असते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीराला आणि मनाला शांत ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम. तुम्ही योगा देखील करू शकता किंवा तुमच्या आवडीचा कोणताही खेळ खेळू शकता. नंबर 4, जेव्हा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ होते तेव्हा नकारात्मक विचार तुमच्या मनावर वर्चस्व गाजवू लागतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. जेव्हा तुम्ही नेहमी सकारात्मक राहता आणि जीवनाबद्दल सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला यश देखील मिळते आणि जेव्हा असे होते तेव्हा तुमचे मन आनंदी होते आणि शांत राहते. नंबर 5, असे म्हणतात संगीत हे सर्वोत्तम औषध आहे आणि ते खरेही आहे. जेव्हा तुम्ही अस्वस्थ किंवा विचार करत असाल तेव्हा फक्त तुमचे आवडते संगीत चालू करा आणि त्याचा आनंद घ्या. हे विचित्र वाटेल, पण ते तुमचे दुःखी आणि अस्वस्थ मन काही मिनिटात आनंदाने भरून जाते. असे घडते कारण जेव्हा तुम्ही संगीत ऐकता तेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत आणि मन शांत राहते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.